पाव किलो वांगी घेतली आहेत। वांग्यांना उभी आणि आडवी अशी मधोमध चिर देऊन घ्यायची आहे। ही वांगी नंतर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आहेत, म्हणजे ती काळी पडत नाहीत। यासाठी वाटण काढले आहे 7 ते 8 पोपटी कलरच्या मिरच्या, 1 इंच आलं, बारीक चिरून घेतलेले खोबरे, 1 चमचा जिरे। हे आता मिक्सरमधून अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आता काढून घेऊ आणि अगदी बारीक असे वाटून घेऊ। वाटताना आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया, याने चव अगदी छान येते। एकदा फिरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। थोडीशी हळद घालून पुन्हा बारीक असे वाटून घ्यायचे आहे। गॅसवर जाड बुडाचे पातेले ठेवले, त्यामध्ये 1 चमचा तेल घातले आहे। जिरे मोहरी घालून फोडणी द्यायची आहे। लगेचच वांगी घालायची आहे। झाकण ठेवून 1 वाफ येऊ द्यायची आहे। झाकण काढून वांगी हलवून घ्यायची। आता परत झाकण ठेवून पुन्हा 1 वाफ येऊ द्यायची आहे। आता झाकण काढायचे आहे। पहा, वांग्याचा कलर आता बदलला आहे। वांगी हलवून घ्यायची, झाकण ठेवायचे आणि त्याच्यावरती पाणी घालायचे आहे। ही वांगी आपल्याला निव्वळ वाफेवर शिजवून घ्यायची आहेत। मधून मधून वांगी हलवत राहायची आहेत। मंद गॅसवर आता झाकण न काढता ही वांगी 10 मिनिटे शिजवून घ्यायची आहेत। वांग्याची भाजी आता तयार झाली आहे। 1 वांगे मी तुम्हाला इथे कट करून दाखवते। पहा, आतमध्ये किती मस्त मसाला भरला गेला आहे। वांगी चवीला छान लागतात, प्रवासात नेता येतात। अशा पद्धतीची भरली वांगी तुम्हीही एकदा करून पहा।